तरुण ह्याला म्हणायचं की जो भूतकाळाचा नाही भविष्याचा विचार करतो. क्या बात आहे, वा, अगदी बरोबर. माझा 100% माझा विश्वास आहे 2021 मध्ये तुम्ही भारताचं पूर्ण चित्र बदललं. नमस्कार, मी मयुरेश गोखले. RMW प्रेझेंट वेलकम टू यंगिस्तानच्या या रॉकिंग एपिसोडमध्ये परत एकदा आपले स्वागत करतो. मित्रांनो, वेलकम टू यंगिस्तान या शोमध्ये आपण नेहमी असे विषय घेऊन येतो की जे तरुणांना आवडतील आणि त्यांच्या अतिशय कामात येतील. यावेळेसचा आपला जो विषय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि या काळाची, या सध्याची परिस्थिती आहे त्याच्यात अतिशय गरजेचा असा विषय, पोस्ट कोविड सर्व्हायव्हल ऑफ यूथ. या विषयावर मला फ्रँकलिन रूझवेल्ट या विचारवंताचे एक ओळी आठवतात. ते म्हणतात की वी कॅन नॉट बिल्ड द फ्युचर फॉर अवर यूथ, बट वी कॅन बिल्ड द यूथ फॉर अवर फ्युचर. आणि याच अनुषंगाने आज आपल्यासोबत या स्टुडिओत तरुणांना मार्गदर्शन करायला एक बहुआयामी, मल्टी टॅलेंटेड असं व्यक्तिमत्व आहे. लेखक, त्याच्यानंतर शिक्षणतज्ज्ञ, इंडस्ट्रियलिस्ट असे अनेक क्षेत्रांमध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे. लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्कार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या गव्हर्निंग बोर्डात हे बरेच वर्ष होते. त्याशिवाय धरमपेठ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि धरमपेठ पॉलिटेक्निकचे चेअरमॅन आणि VNIT, आपल्या नागपूरचा अभिमान, आपल्या देशाचा अभिमान असलेलं विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे चेअरमॅन आहेत असे श्री विश्रामजी जामदार आज आपल्यासोबत या स्टुडिओत उपस्थित आहेत. विश्रामजी नमस्कार, वेलकम टू यंगिस्तान. नमस्कार. नमस्कार. कसे आहात विश्रामजी? एकदम ठीक. तू कसा आहेस? मी एकदम छान. छान आहे. आपण आता जो आपला विषय आहे, कोविड-19 आलं, त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमुळे सगळ्या क्षेत्रांना फटका बसला आणि शिक्षण क्षेत्रही त्याच्यामुळे सध्या असं आहे की सगळे शाळा कॉलेजेस बंद. तर हे कॉलेज बंद झाल्यामुळे युवकांवर याचा काय नेमका परिणाम झाला असेल? की शिक्षण क्षेत्र हे ह्या लॉकडाऊनमुळे सगळ्यात अफेक्ट झालेलं क्षेत्र आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण शिक्षण क्षेत्र हे आपल्या देशामध्ये 3 ह्याच्यात डिवाईड झालं आहे. एक UGC, दुसरं AICTE, तिसरं MHRD. ह्या तिन्ही क्षेत्रांमध्ये शिक्षण क्षेत्र विभागलेलं आहे. UGCचं काम वेगळं आहे, AICTEचं काम वेगळं आहे आणि MHRDचं काम वेगळं आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर आपल्याला हे दिसतं की ह्या 3च डिपार्टमेंट्सनी जे निर्णय घेतलेत ते शिक्षण क्षेत्राला लागू व्हायला पाहिजे. होत आहे असं की हे क्षेत्र आपले निर्णय तर घेतातच. आता UGCने सांगितलं की परीक्षा घ्यायला पाहिजे, पण कुठले तरी राज्यातले कुठले तरी मंत्री कोणाच्या तरी पॉलिटिकल डायपर ज्याचं उघडलं नाही अशा व्यक्तीच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन घोषणा करून देतात किंवा परीक्षा घेणार नाही. हे अयोग्य आहे. बरोबर. UGCचं काम UGCने करायला पाहिजे आणि UGCच्या नियमाप्रमाणे यांनी वागायला पाहिजे. सगळ्या युनिव्हर्सिटीने वागायला पाहिजे. त्यासाठीच ते बसले. बरोबर. आता प्रश्न असा आहे की ह्याचा संबंध तरुणांशी आहे. म्हणजे केवळ तरुण म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच आहे असं मी म्हणत नाही, पण एकूणच तरुणांमध्ये. बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की ते सगळे गोंधळात आहेत. म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की माझी परीक्षा होईल की नाही. जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की बाबा यांनी नुसतं वॉकओव्हर दिला. बरोबर आहे. तर एखाद्या चांगल्या प्लेअरला त्याच्या टॅलेंटला न्याय मिळणार नाही. त्याच्या टॅलेंटला त्याला त्याचा गेम दाखवता येणार. करेक्ट. परीक्षेत बसून त्याला त्याचे गुण दाखवता येणार. करेक्ट. हे ॲव्हरेज मार्क्स घेणे हे काही ते बरोबर नाही. म्हणजे वॉकओव्हर मिळाला तरी तो जिंकतो, पण मॅच खेळून जिंकणं हे जसं चांगल्या प्लेअरला आवडतं तसं चांगल्या विद्यार्थ्यांचं होईल. अगदी बरोबर आहे. तर ह्या बॅकग्राऊंडवरती मला असं वाटतं की ज्या डिपार्टमेंटशी जे काम करायला पाहिजे त्यांचेच मार्गदर्शक तत्व इथे लागू असायला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे कसं होईल की निदान विद्यार्थ्यांचं आणि तरुणांचं विशेषतः जे कन्फ्युजन आहे ते दूर होईल. त्यांना एकदा वाटेल की बा नाही ठीक आहे परीक्षा द्यायची आहे ना, मी देईन परीक्षा. बरोबर. आणि जर नसेल परीक्षा द्यायची तर ते त्याला लागतील, म्हणजे ते पुढच्या कामाला लागतील. माझा पुढचा जो प्रश्न आहे तो याचाच एक पुढचा पार्ट आपण म्हणूया की आता लॉकडाऊन लागल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आपण बघितलं की कॉलेजेस बंद झाले. पण मग आता बंद झाले तर त्याच्यावर पुढचा पर्याय असा काढण्यात आला की आपण ई-लर्निंगवर आता ही प्रणाली आपण हळूहळू आता वापरणं सुरू केलं आहे. मला वाटतं VNIT मध्ये सुद्धा आता ऑनलाईन शिफ्ट झालेलं आहे. तर
या नवीन शिक्षण प्रणालीचं काय तुम्ही सांगाल, म्हणजे कसं काय ही ॲप्लिकेबल होते, कशी काय ही काम करते? कसं आहे मी तुम्हाला सांगतो की आज नाही उद्या ही ई लर्निंग येणारच आहे. अगदी बरोबर. बरोबर. एक वर्षभरापूर्वी मी लेख लिहिला होता हां. आणि त्या लेखामध्ये असं स्पष्ट केलं होतं की आजची क्लासरूम जी आहे ती उद्या दिसणार नाही. ही परिस्थिती येणार आहे, आज नाही उद्या येणार आहे. पण मला विशेषतः हे म्हणायचं असतं की ही इतक्या लवकर येईल याची कल्पना नव्हती, मलाही कल्पना नव्हती, कोणाला देशाला कल्पना नव्हती. आज मी बघतो तर KG2 मध्ये शिकत असलेला विद्यार्थीसुद्धा आज मोबाईल घेऊन शिकतोय. हो हो, आहे असं चित्र आता. अगदी अगदी आहे. म्हणजे माझा नातू स्वतः मी बघतो रोज त्याला. पण ह्याच्यामुळे कसं होतं की जो शिक्षक आणि विद्यार्थी ह्याचा जो पूर्वीचं जे नातेसंबंध होता हां, तो नातेसंबंध राहत नाही. बरोबर. म्हणजे आपल्या भारतात जसं एक गुरु हां, आणि गुरु शिष्याची शिष्य परंपरा आपण आहे. गुरु शिष्य आपली गुरुकुलाची आपली परंपरा असलेली लोक आहेत, त्याच्या हे कोसो दूर आहोत. त्यामुळे होत आहे असं की जो विद्यार्थी आहे तो ई लर्निंगसाठी बसतो, शिकतो आणि चालला जातो. आणि हे चाललं गेलेलं असल्यामुळे त्यामुळे होतं कसं की त्याला शिक्षण कितपत मिळतं ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याचं शिक्षकांबद्दलचं जे अटॅचमेंट आहे ते असं जर अजून हे ई लर्निंग कंटिन्यू राहिलं तर त्याला कदाचित ज्ञान मिळेलही, पण जी आत्मीयता आहे किंवा जे काही शिक्षकाबद्दलचा आनंद आहे हे आहे तर तो राहणार नाही. त्यामुळे आता ई लर्निंग आमच्यासारखी जर VNIT सारखी जी इन्स्टिट्यूट आहे तर त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन 100% यशस्वीरित्या केली. युनिव्हर्सिटीने उद्या करायचं जर म्हटलं तर त्या दोन गोष्टी आहेत. आज अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते असं आहे की 70% महाविद्यालय आपली जी आहेत तर ती ग्रामीण क्षेत्रात आहे जिथे ई लर्निंग अवेलेबल नाही आहे. त्यामुळे 70% विद्यार्थी ह्या प्रोसेसमधून परीक्षेला बसू शकतील किंवा शिकू शकतील अशी आपल्या देशात परिस्थिती नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सध्यासाठी ई लर्निंग आपण विचार करतोय, पण भविष्यात हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ती आपली जी जुनी जी पद्धत होती ती अडॉप्ट करणं जास्त बेटर आपल्यासाठी राहील. हो, पण आजही माझं मत वेगळं आहे थोडंसं. मला असं वाटतं हा जो लॉकडाऊनचा पिरियड गेलेला आहे त्या पिरियडच्या मध्ये तो वजा जाता जे अवेलेबल टाईम आहे त्याच्यामध्ये फिजिकली विद्यार्थ्यांना जर शाळांमध्ये बोलवलं आणि अर्धे विद्यार्थी कीपिंग द सेफ डिस्टन्स बरोबर आणि मास्क लावून हे जर आणले आणि विद्यार्थ्यांची जशी प्रार्थना घेण्यापासून तर अगदी त्यांना शिकवण्यापर्यंत त्यांना ज्या कोविडचे जे काही नियम आहेत ते सगळे पाळून जर आपण केलं तर फक्त कसं होईल की 2 सत्रांमध्ये आपल्याला पिरियड्स घ्यावे लागतील. बरोबर. पण ते अशक्य आहे असं मला वाटत. बरोबर. माझा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खरा पूर्ण जगालाच भेडसावतोय. म्हणजे आपल्या देशातही हा प्रश्न आहेच की बेरोजगारी. म्हणजे बेरोजगारी हा जो प्रश्न आहे हा तसाही ओरड होतीच की आधीपासून बेरोजगारी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे. बरोबर. आता या लॉकडाऊनमुळे परत काही तज्ज्ञांचं असं मत आहे की ही आणखीन वाढेल. तर या संकटाला म्हणजे या संकटाबद्दल तुम्ही काय सांगाल, कसं काय सामोरे जाणार याला? ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. हा विषय आपण तरुणांसाठी बोलतोय. माझं म्हणणं असं आहे मुळामध्ये की तरुण कोणाला म्हणायचं, तरुण ह्याला म्हणायचं की जो भूतकाळाचा नाही भविष्याचा विचार करतो. क्या बात आहे, वा, अगदी बरोबर. दुसरं माझी आणखीन त्याची तरुणाची व्याख्या मी अशी करीन की जो संकटाचं रूपांतर संधीमध्ये करतो, मग ती व्यक्ती वयाने किती असो ती तरुण आहे. पण अनेक लोकांनी चांगल्या चांगल्या कल्पना शोधून काढून त्याचा ह्या लॉकडाऊनचा उपयोग करून केलेला आहे. अगदी अगदी निश्चितपणे. म्हणजे आपल्याला ह्या लॉकडाऊनचं असंही आपण म्हणू शकतो की परत नवीन ताकदीने पुढे जाऊन आपला देश आणखी आणि ह्याच्या मी आता जसं माझं परिचय करून देताना सांगण्यात आलं की मी उद्योजकतात पण माझा 100% माझा विश्वास आहे की हे फक्त 6 महिने आपल्याला सोसायचं आहे. वा वा, म्हणजे फक्त 6 महिने सोसायचं आहे. 2021 मध्ये तुम्ही भारताचं पूर्ण चित्र बदललेलं दिसेल. क्या बात आहे, क्या बात आहे. हो, म्हणजे मला खरंच खूप बरं वाटलं हे ऐकून की नाही अगदी 100%. त्याचं कारण असं आहे की जे सतत आत्मनिर्भर हा विषय आज घोटला म्हणजे लोकांवरती बिंबवला जातोय, लोकांना लक्षात यायला लागलाय की आत्मनिर्भरता काय. बरोबर आहे, बरोबर आहे. एक तुम्हाला 2 उदाहरणं देतो मी. एक उदाहरण असं आहे की आपण ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये
युरोपियन कंट्रीजवरती भरपूर अवलंबून आहोत. हो बरोबर आहे. आता आपल्या देशामध्ये वोल्वो चालतात. ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये टाटा आणि अशोक लेलँडनी गव्हर्नमेंटपाशी प्रपोजल टाकलं की वोल्वो आम्ही बनवू. हम्म. आणि ज्या किमतीत वोल्वो येते त्याच्या जवळपास 70% किमतीमध्ये इंडियामध्ये त्याच क्वालिटीची वोल्वो बनेल. अच्छा. ही वस्तुस्थिती आहे आज ह्याच्या. म्हणजे टाटा समूह म्हणा किंवा अशोक लेलँडसारखे मोठे समूह म्हणा, हे त्या दृष्टीने विचार करायला लागले. ते कोणाच्या भरोश्यावर करताय? बरोबर आहे. ते शेवटी लघु उद्योगाच्या भरोश्यावरती ते करतायत, कारण त्यांचे सगळे सप्लायर जे आहेत ॲन्सिलरी युनिट्स ते लघु उद्योजक आहेत. हो. आणि त्यांनी त्यांचं टॅलेंट ओळखलेलं आहे. चायनीज गुड्स घ्यायचे नाहीत हे आता ठरलेलं आहे. ऑलमोस्ट देशातल्या अनेक लोकांनी ठरवलेलं आहे. मग तो मोबाईल असो की राखी असो. तर ह्याचा परिणाम कसा होईल की चायनाच्या गोष्टी लोक का विकत घेतात? कारण स्वस्त असतात. अहो, भारतातला माझ्यासारखा माणूस मी म्हणेन, जर मला 100 वस्तू तयार करायला सांगितलं एखादा कॉम्पोनंट, तर माझी किंमत जी राहील ती मला 1 लाख तयार करायला सांगितलं तर राहील का? बरोबर आहे. ती नॅचरली अर्धी होईल. येस येस. म्हणजे मी काय विचार करेन की, आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर चायनाच्या गोष्टी हे झाल्या, म्हणजे चायनाच्या वस्तू ज्यावेळेस आपण घेणं बंद करू, तर ते मार्केट आपल्यासाठी अवेलेबल राहील. म्हणजे लघुउद्योजकांना आज जे ते 100 वस्तू बनवतात तर ते उद्या 1 लाख वस्तू बनवायला लागतील, तर ते स्वस्तात होतील. बरोबर आहे. त्यामुळे चायनाशी कॉम्पिटिशन आणि चायनाच्या इतकं स्वस्त आपण करू शकत नाही, ही मानसिकता बदलेल. मी जे म्हणतो 2021 साली ते असं होणार आहे की 2021 पर्यंत ही वस्तुस्थिती निर्माण होईल आणि आपल्याला लक्षात येईल की आपण सुद्धा स्वस्तात आणि चांगल्या रीतीने प्रॉडक्ट्स तयार करू शकतो. आणि त्याचा उपयोग एकदा ती वस्तुस्थिती निर्माण झाली की भारताची पूर्ण औद्योगिक एक वेगळ्या प्रकारची औद्योगिकरणात येईल आणि त्याचा शेवटी लाभ जो आहे तो तरुणांना होईल. मला हे म्हणायचं आहे की इंडियाच्या तरुणांमध्ये हे पोटेन्शियल आहे. बरोबर. हे आहेच त्यांच्याकडे, हे बिल्ट इन आहे आपल्या देशात. तसं आपल्या देशामधल्या प्रत्येक राज्यामधल्या तरुणांची विशेषता आहे, काही ना काहीतरी विशेषता आहे. बरोबर. तर ती विशेषता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये उभरून येईल आणि त्यांचं स्किल डेव्हलपमेंट होईल. नक्कीच त्यांचं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेस म्हणतो की सॉफ्ट स्किल, तर सॉफ्ट स्किल घेण्यासाठी म्हणून ह्या लॉकडाऊनचा खूप चांगला उपयोग झाला असं मला वाटतं. कारण असं आहे की विद्यार्थी अनेक गोष्टी शिकायला लागले आणि त्यांनी स्वतःची वैयक्तिक प्रगती ज्यांना कशी करायची त्याचा अतिशय उत्तम असा उपयोग ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये केलेला आहे. सॉफ्ट स्किल किंवा स्किल डेव्हलपमेंट हा इतका मोठा विषय आहे की ह्या विषयाच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही आता VNITमध्ये जे हे करणार आहोत, एक आमचं 180 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट आहे. अच्छा. हां. आणि एक दुसरं प्रोजेक्ट आहे 210 कोटी रुपयाचं. एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये सिमेन्स सेंटर ऑफ डेव्हलपमेंट असं आहे, ते सेंटर ऑफ आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 12 लॅब्स आम्ही काढणार आहोत. अच्छा. आणि एक 5 ॲक्सिस मिलिंग मशीन घेणार आहोत. हो. ह्या 5 ॲक्सिस मिलिंग मशीनमध्ये आम्ही तरुणांना या आणि 12 लॅब्समध्ये आमचं टार्गेट असं आहे की जवळपास 10,000 तरुण दर वर्षाला 10,000 तरुणांना आम्ही त्याच्यात स्किल इम्पार्ट करू. म्हणजे स्किल डेव्हलपमेंटच्या गोष्टी नुसत्या करण्यापेक्षा VNIT हे करून दाखवतं. म्हणजे रिझल्ट दिसला की लगेच. माझा प्रश्न अजून एक आहे की पोस्ट कोविड सर्व्हायव्हल आपला आज विषयच तो आहे आणि एक मोठं चॅलेंज, म्हणजे युवकांसाठी एक मोठं चॅलेंज आहे. हो. तर तुम्ही काही मेसेज युवकांना या विषयावर देऊ शकाल का की पोस्ट कोविड सर्व्हायव्हल नेमकं काय त्याच्यामध्ये युवकांनी केलं पाहिजे, किंवा जसं मगाशी तुम्ही त्यांना सांगितलं की संकटातून संधी, तर अशा प्रकारचा एखादा तुम्ही मेसेज. हा इतका वाईड स्पेक्ट्रमचा विषय आहे आणि ते आपले विद्यार्थी करू शकतात, त्याच्याबद्दल काही मला शंका वाटत नाही. साधी गोष्ट आहे. म्हणजे आता मी टेक्निकल इन्स्टिट्यूशनमध्ये असल्यामुळे मला माझी उदाहरणं तशीच राहतात. त्याचं कारण असं आहे की आता समजा ह्या कालावधीमध्ये आपण रिइंजिनिअरिंग केलं. रिइंजिनिअरिंग म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला बनवायची आहे तर ती विकत घ्यायची, ती पूर्णपणे उघडायची आणि ते सगळे कॉम्पोनंट्स आपण बनवायचे आणि ते डिस्मॅन्टल करून परत असेंबल करायचे आणि तशी करायचे आणि त्याचे रिझल्ट बघायचे. 100% मी सांगतो तुम्हाला ह्या रिइंजिनिअरिंगचा फायदा आपल्या देशातल्या युवकांना घेण्यासारखा आहे.
मग अगदी छोटा उद्या मला हे म्हणायचं आहे की आपल्या देशामध्ये मोबाईल बनत नाही, हम्म. तर आपल्याला जर विचार करायचा म्हटलं, इलेक्ट्रॉनिक जरचा गोष्टीचा विचार करायचा म्हटला, तर अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असे आहेत की जे आपण इम्पोर्ट करतो. मला म्हणायचं असं आहे की त्या गॅजेट्सना उघडून हम्म. त्याचा जर अभ्यास केला तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये क्रांती आपण घडवून आणू शकतो. बरोबर. आणि ते काही खूप कठीण आयुष्यातला भाग नाही. त्यांनी काय विकसित ICs हे केले असतात, त्यांचं प्रिंटेड सर्किट असतं, त्या गोष्टी एकदा सर्किट्स कळले की त्या सर्किट्समध्ये इनोव्हेशन करण्याची सुद्धा आपल्यामध्ये हे आहे, स्किल आहे. हम्म. त्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठं अवेलेबल आहे आपल्यासाठी. आणि पोस्ट कोविड हम्म. जर ह्या गोष्टी केल्या आपण, हम्म. तर मी जे तुम्हाला परत रिपीटेडली म्हणेन की 6 महिन्यामध्ये जर आपण ह्या गोष्टी करू शकलो तर 2021 पासून पुढे आपल्याला आनंदी आनंद आहे. खरंच आनंदी आहे. म्हणजे हे संकट ही खरीच आपल्यासाठी एक मोठी संधी. संधी. आणि विश्रामजी, तुम्ही आम्हाला इतका बहुमूल्य वेळ दिला आणि खरंच खूप म्हणजे इतकं चांगलं मार्गदर्शन की एनर्जेटिक, मला असं वाटतं की हा शोच आपला एक एनर्जेटिक झालेला आहे. तर खरंच आपले खूप खूप धन्यवाद. आणि मला आता इथे विवेकानंदांच्या 2 ओळी आठवल्या की त्या म्हणजे अशा की हिंदीमध्ये आहेत त्या ओळी की उठो जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ती ना हो. तर मित्रांनो, हीच वेळ आहे, हे एनर्जेटिक सेशन झालेलं आहे, हीच योग्य वेळ आहे. लगेच उठा, कामाला लागा, यश हमखास मिळेल. आम्ही असेच नवीन नवीन विषय घेऊन परत तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत बघत रहा RMW प्रेझेंट. वेलकम टू यंगिस्तान. माझी श्रोत्यांना विनंती आहे की यंगिस्तान हा शो जो आहे तो सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक करा आणि त्याची तुमचे लायकिंग जे आहे तर ते निश्चितपणे सांगा.